नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न। प्रदर्शनात 490 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर लक्ष्मण करळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी तुकाराम चंद्रकांत साळुंखे, क्रांतीवीर महेंद्रकर, डॉक्टर अशोक सोरगावी, संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कूलच्या मार्गदर्शिका मीना पारखे हे उपस्थित होते। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आजच्या काळात एआयच्या मदतीने आपल्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनात सहभाग नोंदविला पाहिजे असे मत व्यक्त केले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी व संस्थेच्या सचिवा वर्षा विभूते यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन कल्पनेचे कौतुक केले। आज हे सायन्स एक्झिबिशन भरलं। माझ्या एका शाळेतल्या या माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलांनी जे एक्झिबिशन भरलं, आज 600 मुलांनी हे सायन्स म्हणजे एक्झिबिशन भरलं आणि मी जगाची स्पर्धा करणारी मुलं घडवण्याचं काम केलं। माझ्या स्वप्नाला साथ ही माझी मुलं देतात आणि माझा एक मुलगा गेला, मी माझे हजारो मुलं माझी आहेत। त्यामुळे मी शाळेमध्ये काढायचं एकच कारण की या सोलापूरल्या मुलांनी जगाची स्पर्धा करावी आणि ते माझ्या आज मुलं करतात हे डोळ्यात बघतोय, याचा मला मोठा आनंद आहे। This is a wonderful experience for the children right from KG, from the nursery to the 10th standard, and it is all because of Dada Karasgi. And our children, they experience by doing the projects and they get a very good experience about it. And also the parents are aware that all these things are being done in our school, and the parents feedback is also wonderful. And every year, because of Kumar Dada, we do this and we have a good opportunity of doing it. या प्रदर्शनात शाळेतील तब्बल 490 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या बालवैज्ञानिकांनी अंतराळ मोहिमा, मंगळ ग्रह व चंद्र मोहीम, भविष्यातील रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि स्वयंचलित उपकरणांचे एकापेक्षा एक सरस जिवंत मॉडेल्स सादर केले। विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेने आणि आत्मविश्वासाने उपस्थितांची मने जिंकून घेतली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी सान्वी चव्हाण व संज्ञा मोहिते यांनी केले। प्रदर्शनाप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान केवळ पुस्तकात नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची अनुभूती मिळाली, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी उपस्थित असलेल्या पालक वर्गांनी व्यक्त केली। प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या रोबोट्सच्या सादरीकरणाने या प्रदर्शनाची सांगता करण्यात आली। ज्यामधून AI आणि AI2 मधून निर्माण होणारे सर्व प्रोजेक्ट्स यशस्वी होतील असं मला वाटायला लागलं। त्याची 1-2 उदाहरणं आहेत, म्हणजे प्रामुख्याने सांगणारे भरपूर आहेत। नंबर 1, रिॲक्शन टू न्यूक्लिअर पॉवर, अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट जो आज साऱ्या जगाला त्याची गरज आहे। नंबर 2, इन्व्हायरमेंटल पोल्युशन प्रिव्हेन्शन, very important. नंबर 3, गो विथ नॅचरोपॅथी, हर्बल प्रॉडक्टच्या हातात हात घालून पुढे चाला तर तुमची प्रकृती चांगली राहील। नंबर 4, तुमची मनस्थिती स्थिर आणि शांत राहण्यासाठी ह्या साऱ्या भौतिक शक्तींची गरज आहे। We have made various projects, such as our project is Jagannath Temple, and we have made a blend of faith, architecture and science, and others have also made technologically advanced projects. One has made laptop related projects, and they have used the motherboard and they have used technology to make their projects and make them future related. So they have used AI and the technology both together to make their projects wonderful and creative. आणि आम्ही आज एआयच्या मदतीनं एक प्रोजेक्ट बनवले, जे म्हणजे गाव असतात ना, त्यांच्याकडे पिण्यासाठी चांगलं पाणी नसतं, त्यामुळे त्यांना रोग होऊन खूप सारे लोक मरतात। आणि जे शेती आहे त्याला पण खूप नुकसान होतं, की कारण की तुम्ही जर बरोबर प्रमाणात फर्टिलायझर्स किंवा जे खाद असते ते नाही दिलं तर ते नष्ट होऊ शकतं, आणि पाणी नाही भेटलं तरी होऊ शकतं। त्यामुळं आम्ही काय केलं आहे, जे म्हणजे खाली जे प्राणी असतं ग्राउंड वॉटर, त्याला आम्ही स्टोर
स्टोअर करतो आणि मग ते शेतीमध्ये आणि पूर्ण म्हणजे वॉटरला प्युरिफाय करून म्हणजे स्वच्छ करून पूर्ण गावाला देतो. मी तुम्हाला दाखवतो माझ्यामध्ये काय काय आहे. आणि या गावात फक्त तर रेल्वेच चालत नाही तर इथं हायपरलूप चालतं. हायपरलूप म्हणजे सगळ्यात फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे जे इलॉन मस्कने 2013 डिस्कवर केलं. मग त्यामध्ये आम्ही इथं फक्त प्रोटोटाईप बनवलं आहे, पूर्ण नाही बनवलं आहे. म्हणजे प्रोटोटाईप आहे कारण की ते बनवू शकत नाही, प्रॅक्टिकली बनवू शकतो पण खूप खर्च होऊ शकतो. आता प्रोटोटाईप जर कुणाला पुढं बनवायचं असेल तर आम्हाला फंडिंग करा, आम्ही बनवू. Acid rain causes by harmful gases and factories and vehicles. We should plant more trees, reduce pollution. Thank you. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा आमच्या शाळेतील बाल गोपाल तसेच चिमुकल्यांनी सर्व 1ली ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे विज्ञान प्रदर्शनचे प्रोजेक्ट केलेले आहेत. आम्हाला मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष कुमारदादा करजगी तसेच आमचे अक्षय सर मॅनेजर सर तसेच मीना पारखे मॅडम आणि तसेच सर्व शिक्षक यांच्या सहभागीमुळे हा यशस्वीरित्या कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहोत. यामध्ये सर्व लहान गोपाल मुलांनी मोठमोठे प्रोजेक्ट सायन्सच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहेत. AIच्या माध्यमातून टूल्स वापरून AIचे प्रोजेक्ट केलेले आहेत, रोबोटिक्सचे प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि एका विद्यार्थ्याने तरी केदारनाथचं खूप अतिशय मोठं असं दिव्य असं प्रोजेक्ट बनवलेले आहेत. तर या सर्व प्रोजेक्टच्या मागे त्यांच्या पालकांचासुद्धा खूप सहभाग आहे. यामुळे पालकांचंही खूप खूप हे स्टेम फेस्ट आयोजित करण्याच्या मागे उद्देश हा आहे की आजच्या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे सायंटिस्ट घडावेत. उद्याच्या भारताच्या भविष्यासाठी त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांच्या कल्पनेतील भारत घडवण्यासाठी त्या मुलांचे आज त्यांच्या कल्पना कशा त्या प्रत्यक्षात आणू शकतील, ते कसं ते त्याला एक चित्ररूप देतील, त्यानुसार त्याचे प्रयत्न चालू मुलांना असा एक चांगली संधी देण्यात आलेली आहे. आणि नक्कीच या फेस्टमधून मुलांच्या मधील संशोधक वृत्तीला आम्ही चालना देत आहोत. आणि मुलं त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांच्या अभ्यासाप्रमाणे एक चांगली वेगवेगळे प्रयोग इथे सादर केलेले आहेत. आणि याच्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी प्रयत्न केलेले आहेत.